महिला पत्रकारावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला. वाळू माफिया विरोधात पत्रकार एक संघ. चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध चिपळूण न्यूज या यूट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर काल रात्री चिपळूण इथं वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जखमी अवस्थेत चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चिपळूण इथं मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा केला जातोय. या वाळू माफियांना राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं. स्वाती हडकर यांनी मात्र सातत्यानं या रेती माफियांच्या विरोधात लिखाण केलं. याबद्दल हितसंबंधियांच्या मनात पत्रकार स्वाती हडकर यांच्या विरोधात प्रचंड राग होता. काल रात्री हडकर रेती उत्खनन सुरू होते तिथं पोहोचल्या आणि आपल्या कॅमेऱ्यातून घटनेचं चित्रीकरण करू लागल्या तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून चिपळूण इथं पत्रकार एकत्र आले असून या विरोधात एकसंघपणे आवाज उठवून संबंधित राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही आणि पिलावळींना वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी चिपळूण मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आली आहे. तर संघटना म्हणून अन्याय झालेल्या या पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे आमचं कर्तव्य असल्याचं मत मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा SM देशमुख यांनी व्यक्त केलंय. आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.